हे पार होण्याची अवस्था आहे, हे पारमी आहे, त्याला पारमी म्हटलेलं आहे. मी म्हटलं परिमिती वगैरे पॅरामीटर वगैरे सांगितलेलं आहे. हे छोटे छोटे शब्द. पारमी मोठा शब्द आहे, जे सत्यनारायण गोयंकाजी सांगतात की दान पारमी, समाधी पारमी, शील पारमी, हे जे सांगतात. सुंदर कोट आठवला मला. पार से पार, अपार से पार, पार अपार पारापार. काय समजले? पार से पार, अपार से पार. हे महावीर तर अपार से पार म्हणतात ना, अपार मध्ये पण राहू नका. पार से पार, अपार से पार, पार अपार पारापार. आता तो केवल झाला, आता तो बुद्ध झाला. असं सगळं बुद्धत्व तुमच्या जीवनामध्ये यावं, सगळं केवलत्व तुमच्यामध्ये यावं. क्लेश ठेवू नका, इथेच ठेवून जा, घरी निर्मळ होऊन जा. पारमितांचा घाट चढ रे, पारमितांचा घाट. चढता चढता मिळेल तुझला निर्वाणाची वाट. ही निर्वाणाची वाट सगळ्यांना मिळो. आणि सर, पुन्हा सगळ्यांचे धन्यवाद, विद्यापीठाचे धन्यवाद. आम्हाला हे सादर होण्याची संधी, व्यक्त होण्याची संधी आपण दिली. आणि इतक्या सगळ्या लोकांची काय म्हणू आपण, पुण्य पारमिता आज आपण घेतली. अशी पुण्य पारमिता आपल्याकडून वारंवार घडत राहो. आणि मी आधीच म्हटलं की हे असित मुनींचा हा दरबार आहे, हा सारीपुत्राचा आहे, हा महामोगलांचा आहे. तुमच्या बाबतीत फक्त बोलायचं राहिलं होतं. बुद्धाला सगळ्यात आवडता जो जे कुळ होतं, सगळ्यात आवडतं ते होतं वज्जी कुळ. कारण ते धम्माचं पालन करत होतं. आणि तुम्ही सर्व श्रोते हे वज्जी कुळातले आहेत. समजलं. वज्जी कुळातली माणसं आहेत तुम्ही सगळी. आणि हे कुळ आपल्याला सक्षम करायचं आहे मित्र. शेवटचं गाणं घ्यायचं आहे. MGM विद्यापीठाचे पुन्हा एकदा मी धन्यवाद व्यक्त करतो. आदरणीय कुलपती साहेब अंकुशराव कदम साहेब, आई आमच्या, त्यानंतर कुलगुरू साहेब, सपकाळ साहेब, कुलसचिव साहेब, सगळे ऑल हेड्स अँड ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द MGM युनिव्हर्सिटी. आणि विशेष म्हणजे आज बगाटे साहेबांचा मला भरोसा नव्हता किती वेळ थांबतील तर, कारण तिकडे सीमेवर फटाके फोडणं चालू आहे. म्हटलं एखाद्या फटाक्याचा आवाज आला तर बगाटे साहेबांना जावं लागेल. पण जे ब्रेव मॅन आणि ऑल्सो गुड लिसनर, बगाटे साहेब म्हणजे गुड लिसनर, पोलीस असून सुद्धा गुड लिसनर. म्हणजे त्यांच्यामधला दर्दी अधिकारी मी पाहिलेला आहे. आई, तुमचा मुलगा म्हणजे पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, असं बाबासाहेब म्हणायचं. म्हणजे खूप कौतुक आहे सगळ्यांचं. खरं म्हणजे माझा विद्यार्थी आहे दिनेश कोल्हे, जो आपल्याशी बोलला सर, तो आता सिल्लोडला DYSP आहे. तर त्याला मी म्हटलं बगाटे सर येतील का? मी कधी भेटलो नाही सरांना. दिनेश म्हटलं सर फार बिझी असतात पण मी प्रयत्न करतो. मग आमच्या दिनेशने फोन केला बगाटे सरांना आणि सर पण त्यांना तात्काळ त्यांनी होकार दिला. म्हणून हा एक चांगला योग आज घडून आला. म्हणून दिनेशची पण आठवण मी या निमित्तानं करतो. त्याच्या आई पण येणार होते आज, माहीत नाही आलं की नाही. तर पोलीस अधिकारी सुद्धा किती सुंदर त्यांच्यामध्ये एक हे असते, लिसनिंग कॅपॅसिटी असते. हे आम्ही आज अनुभवलं सर. पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद विद्यापीठाच्या वतीनं. पुन्हा येत चला विद्यापीठामध्ये. पुन्हा असा एक सुंदर कॉम्बिनेशन या ठिकाणी हो, अशी मंगल कामना व्यक्त करतो. आणि हे शेवटचं गाणं घेतो.
पारमितांचा पारमिता पारमितांचा घाट चढ रे पारमितांचा पारमितांचा घाट चढ रे पारमितांचा घाट पारमितांचा घाट चढ रे पारमिता घाट पारमिता घाट चढ रे पारमिता घाट चढता चढता मिळेल तुझला चढता चढता मिळेल तुझला निर्वाणा
आता अमूर सुनास झाले ज्ञानेश्वरीचा जो डिस्कोर्स होता अमृतानुभव, त्याच्यातल्या ह्या ज्ञानेश्वरांच्या ओळी, याचा अर्थ असा आहे की शब्दच कान झाले आणि श्रवण करू लागले, डोळेच आरसे झाले आणि स्वतःला बघू लागले. तसं ते शेवटी म्हणतात की तैसे भोग्य आणि भोगता दिसे आणि देखता, हे सारले अद्वैता अफुटा माझी. ऐकणारा, गाणारा, शब्द, स्वर हे सगळे जेव्हा एक होतात तेव्हा त्याच्यातनं अद्वैताची अनुभूती निर्माण